वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. नेहमी नेहमी बाहेरचं खाऊन कंटाळा येतो, मग अशा वेळी आपल्याला घरगुती काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. चला तर मग बनवूया आज मस्त असे फिश फ्राय. फिश फ्राय बनवण्यासाठी 1 किलो फिश घेतले, त्याच्यानंतर कॉर्नफ्लोअर घेतला, चिकन टिक्का मसाला घेतला, हळद, लसूण आणि मीठ असं घेतलं. अगोदर हळद टाकली, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि 4 चमचे चिकन टिक्का मसाला आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकला आणि 1 लिंबू पिळून घेतला. हे सर्व आपण फिशला लावून घेऊया. मीठ हे चिकन टिक्का मसाल्यात असतं, त्यामुळे मीठ जास्त लावायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण पूर्ण फिश हे छान स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर हे मसाले आपण त्यांना लावून ठेवणार आहोत. फिश धुताना मिठाच्या पाण्यात धुवायचे, म्हणजे स्वच्छ असे मस्त होऊन जातात ते. आता कॉर्नफ्लोअर आणि टिक्का मसाला अजून टाकला, म्हणजे 4 ते 5 चमचे असे दोघं टाकून घेतले, जेणेकरून फिश छान कोटेड व्हायला पाहिजे. आणि थोडंसं पाणीचा हात घेऊन मिक्स करून घेतलं, जेणेकरून ते फिशला पूर्ण मसाले लागायला हवे. आणि याला अर्धा तास आपण झाकून ठेवून देऊया. अर्धा तास मस्त छान असे मसाले आपले फिशला छान कोटेड होऊन जातील आणि चव पण येईल. आता एका तव्यात गरम तेल केलं आणि 4 ते पीस टाकून फ्राय करण्यासाठी घेतले. हे बघा, 4-4च पीस घ्यायचे. तव्यात तळण्याचा हेतू एकच असतो की कढई तसं पसरट नसते, त्याच्यामुळे मी तव्यातच नेहमी तळत असते. हे बघा, अशा पद्धतीने आपण 4-4 पीस करून मस्त मीडियम गॅस ठेवायचा आणि छान फ्राय होऊ द्यायची. हे मसाले लावल्यामुळे एवढे छान क्रिस्पी होऊन जातात आणि चवीलाही इतके टेस्टी लागतात की तुम्ही एकदा खायला लागले का नेहमी नेहमी घरीच बनवून खाणार असे हे फिश फ्राय होता. हे बघा, अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं झाले की पलटून घ्यायचे. फिश जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला, तेव्हाच फ्राय होता. पण क्रिस्पी होण्यासाठी आपण 5 ते 7 मिनटं एक बॅचला घेतोच. हे बघा, अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं झाले की लगेच फिश हे पलटी मारून घ्यायचे. दुसऱ्या साईडनेही आपण त्याला फ्राय करायला ठेवायचे. बघा, फिश पटकन शिजतात, त्यामुळे त्यांना वेळही लागत नाही. पण क्रंची एवढे छान झालेले, मसाले वगैरे एकदम छान टेस्टी की घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना असे आवडले. हे बघा, अशा पद्धतीने प्रत्येक बॅच आपण मस्त फ्राय करून घेऊया. फिशची ग्रेव्ही छान लागते, पण आमच्या घरी सर्वांना मसाला लावून छान तळलेलेच फिश आवडतात. हे बघा, एकदम क्रंच आलेला आहे फिशला आणि तेलही जास्त लागत नाही. थोड्याच तेलामध्ये 1 किलो फिश मी सहज तळून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व फिश छान असे फ्राय करून घेतले. आणि फिश फ्राय करायला जास्त वेळही लागत नाही. फक्त अगोदर मसाले लावून वगैरे अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवून देतो. त्याच्यानंतर आपण फ्राय करायला घेतले की पटापट असे फ्राय होता. माझा मुलगा हॉस्टेलहून आला आहे, त्याला हॉस्टेलला नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे त्याला असे चमचमीत अशा डिश खूप आवडतात. विशेष करून तो नॉनव्हेज लवर आहे, त्याच्यामुळे त्याला नॉनव्हेज पदार्थ मी घरगुतीच पद्धतीने बनवून खाऊ घालते. आणि त्याचं एकच असतं, आई तुझ्या हाताची चव एकदम छान असते, त्यामुळे तू घरीच बनव. लागते थोडी मेहनत, पण मुलांचं खाण्याचं समाधान एका आईला असतं, म्हणून मी थोडा वेळ गेला किंवा थोडं हॅरेसमेंट झाली तरी चालते, पण बनवते. हे बघा, बोलता बोलता आपले फिश फ्राय रेडी झाले. याला थोडे लिंबू पिळून घ्यायचं आणि चला की मग या खायला गरमागरम असे फिश फ्राय. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा अँड शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. या सर्वांनी फिश फ्राय खायला. रेसिपी आवडली तर तुम्ही घरी ट्राय करून पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला व्हिजिट करा. या सर्वांनी.